लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। निधी वितरणाची सुरुवात केली आहे। आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3000 आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित। तर लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक खातं चेक करा, कारण राज्य सरकारने 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला। ही KYC चे जी काही अट होती ती शिथिल करून हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून नोव्हेंबरचे 17व्या हप्त्याचे 1500 आणि डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आज शुक्रवार 19 डिसेंबर रोजी जमा करायला सरकारने सुरुवात केली आहे। आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की बहिणींना पैसे मिळण्यासाठी अडचण निर्माण होत होती, ती म्हणजे लाडक्या बहिणीने KYC अनेकांनी अजिबात केलेली नव्हती आणि ज्यांनी KYC केलेली होती त्यांनी चुकीच्या मार्गाने KYC केली होती। त्यामुळे सरकारने तिकडून 3700 कोटी रुपये आता नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी मंजूर करून पण महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती। असं जेव्हा स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना कोणीतरी सांगितलं तेव्हा त्यांनी मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक काल घेऊन KYCची जी अट नोव्हेंबर डिसेंबर या हप्त्यासाठी होती तर ती अट नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्ता वाटपासाठी आता रद्द केली आहे, म्हणजे शिथिल केली आहे। त्यामुळे पैसे मिळण्यासाठी मार्ग मोकळा झालाय। ही KYCची अट लावल्यामुळे मागील 3 ते 4 दिवसापासून महिलांना मोजक्याच महिलांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे मिळाले आहेत। बाकीच्या महिला ज्या होत्या तर या ठिकाणी वाट बघतच आहेत। त्यांच्या खात्यावरती आज वार आहे 19 डिसेंबर शुक्रवारी आज पैशांचं वितरण या ठिकाणी 100% होणार असल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता दिली आहे। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दररोज पैसे मिळणार असं सांगता, परंतु आमच्या खात्यावरती का पैसे आले नाहीत यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी 4 कारणे सांगितले आहेत। या 4 कारणामुळे तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर या पैशांचं वितरण अजून या ठिकाणी थांबवण्यात आले, रोखण्यात आलेलं आहे। पहिलं कारण त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, ज्या लाडक्या बहिणींनी KYC केल्या त्यांनी चुकीच्या मार्गाने KYC केलं असल्याचं या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आणि ज्या लाडक्या बहिणींनी KYCच केली नाही त्यांना पैसे देण्यासाठी सरकारला मोठी अडचण निर्माण होत होती। त्यामुळे स्वतः सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी KYCची जी अट होती तर ती या ठिकाणी रद्द करून टाकल्या। त्यामुळे आज पैसे मिळण्यासाठी महिलांना मार्ग मोकळा झालाय। आज वार आहे शुक्रवार 19 डिसेंबर रोजी राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांमध्ये ज्या पैशांचं वाटप महिलांना झालं नाही त्या सर्व महिलांच्या खात्यावरती आज 3000 रुपये 100% आता वितरण करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं बटन दाबण्यात आलं आहे। लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये जिल्ह्यांची संख्या जर पाहिली तर 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी 21 जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसामध्ये महिलांना पैसे व्यवस्थित मिळाले आहेत, परंतु उरलेल्या 15 जिल्ह्यामध्ये मात्र पैशांचं वितरण 1 रुपया सुद्धा महिलांना झालेलं नाही आहे। त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण आज होणार आहे। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आता KYC केलेल्या लाडक्या बहिणी आणि न KYC केलेल्या लाडक्या बहिणी यांच्या अर्जांची आता मिक्सिंग झाली होती। त्यामुळे सरकार चेक करत होतं की अर्ज नेमकं KYC केलेल्या लाडक्या बहिणींचे कोणाचे आहेत आणि KYC न केलेल्या लाडक्या बहिणींचे कोणाचे अर्ज आहेत। त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला होता, म्हणून महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम येत होता। अखेर सरकारच्या माध्यमातून मुंबई येथे झालेल्या काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये KYCची जी अट होती तर ती अटच रद्द केल्यामुळे आता पहिला जसं तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपये आल्याचा मेसेज मोबाईलवरती आलेला होता, तशाच प्रकारे आज तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे त्या ठिकाणी 1500 अधिक 1500 असं 3000 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले एकत्रित महिलांना पैसे आज या ठिकाणी देणं शक्य नसल्यामुळे आज दिवसभरामध्ये 3 टप्प्यामध्ये तुम्हाला पैशांचं वितरण केलं जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या महिला असतील त्यांना सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पुढील 15 पैकी 5 जिल्ह्यामध्ये वितरण होईल। त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत या वेळेत पुढच्या 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। असं राहिलेल्या सर्वच्या सर्व 15 जिल्ह्यामध्ये आज शुक्रवार त्या ठिकाणी 19 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती केलं जाणार असल्याची स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना वचन देण्यात आलं आहे।
लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला पैशांचं वितरण तर होणार आहे, तर कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये होणार आहे हे तर तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु आता प्रत्येक लाडक्या बहिणींना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे या ठिकाणी सरसकट सर्वांना मिळणार का? कारण सोशल मीडियावर आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळत आहे की आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या या ठिकाणी जास्त पसरू लागल्या आहेत. परंतु महिलांना ठामपणे कुणीच सांगत नव्हतं की नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 असं 3000चा हप्ता नेमकं कधी येणार आहे. यावरती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे महिलांना सांगितलंय की शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी महिलांना आता 1 दिवसांचा चान्स दिलाय. म्हणजे या दिवशी राहिलेल्या उरलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या पैशांचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, आता उद्या शनिवार आहे, परवाशी रविवार आहे, त्यामुळे 2 दिवस अजिबात पैशांचं वितरण होणार नाही. त्यामुळे आजच्या आज पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारने करण्याचं ठरवलंय. परंतु लाडक्या बहिणींना हा नक्की प्रश्न पडलाय की आम्हाला पैशांचं वितरण सरसकट होणार का? कारण सोशल मीडियावर ज्या काय बातम्या पसरू लागलेत त्यामध्ये असं सांगण्यात आले की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी सरकारने काही अटीपात्रता लावलेत म्हणे. हा प्रश्न या ठिकाणी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विचारला की नोव्हेंबर आणि डिसेंबर याचे जे 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत, यासाठी काही अटीपात्रता लावलेत का? ही बातमी खरी आहे का? तर यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी आता लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगितलंय, होय, खरोखर ही बातमी खरी आहे. नोव्हेंबर डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैशांचे वितरण जे आज शुक्रवार 19 डिसेंबर रोजी सोडण्यात आता आलेलं आहे, यासाठी अटीपात्रता सरकारने लावलेत. आम्ही जर अटीपात्रता महिलांसाठी लावल्या नाही तर सर्वच लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी देत बसलो तर आम्हाला ते परवडणार नाही. त्यामुळे ज्या खरंच गोरगरीब महिला आहेत, ज्या खरंच दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, ज्या महिला खरंच गोरगरीब आणि गरजू आहेत, अशा महिलांच्या खात्यावरती आज शुक्रवार 19 डिसेंबर रोजी या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. लाडक्या बहिणींनो, मागच्या 2-3 दिवसामध्ये जर तुम्हाला पैशांचं वितरण झालं नसेल तर तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. आज तुमच्यासाठी सोन्याचा दिवस आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल 3000 रुपये या ठिकाणी मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. त्याचं कारण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. KYC केलेल्या लाडक्या बहिणी आणि न KYC केलेल्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी सांगण्यात आले की KYC तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर हप्त्यासाठी कंपल्सरी म्हणजे केल्यावरच हप्ता मिळेल अशी अट होती, तर ती आता रद्द करण्यात आल्या. अखेर मार्ग या ठिकाणी हप्ता मिळण्यासाठी मोकळा झालाय, अशी माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या. ही आनंदाची बातमी आता तुम्हाला दिलीच आहे. त्यातच एक नवीन आनंदाची बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या, ते म्हणजे नवीन वर्षाचे तुम्हाला आता गिफ्ट या ठिकाणी सरकार देणार आहे. ज्यावेळी पत्रकारांना बोलताना महिला सुद्धा उपस्थित होत्या, त्यावेळी महिलांनी प्रश्न विचारला की आता नवीन वर्षाचे आम्हाला गिफ्ट देणार आहे का की नाही, असं महिलांचा प्रश्न एकनाथ शिंदे साहेबांना विचारला होता. तर एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे म्हणाले की तुमच्यामुळे आम्ही निवडून आलो आहोत, त्यामुळे नवीन वर्षाचे गिफ्ट आहे तर ते 100% महिलांना मी देणार आहे. परंतु कोणाकोणाला हे गिफ्ट मिळणार आहे? फक्त आणि फक्त पिवळ्या व केशरी रेशनधारक महिलांनाच हे गिफ्ट सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. जर तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी नवीन वर्षाचं गिफ्ट सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. मग तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की या गिफ्टचं नाव काय, कोणतं गिफ्ट असणार आहे? तुम्हाला आता हे नवीन वर्षाचे गिफ्ट मिळवायचे असेल तर तुम्हाला काय काय करायचं आहे? पहिल्यांदा तर या 15 जिल्ह्यामध्ये आता ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांनाच पहिल्या टप्प्यामध्ये नवीन वर्षाचं गिफ्ट या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, नवीन वर्षानिमित्त एक पैठणी साडी पिवळ्या व केशरी रेशनधारक महिलांना सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे. परंतु ही कोणाकोणाला मिळणार आहे? फक्त आणि फक्त पिवळे व केशरी रेशनधारक महिलांनाच मिळणार आहे, लक्षात ठेवा. तसेच या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आज शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी तुम्हाला 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे मिळवायचे असेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि रेशन कार्डवर कोणाकोणाला गिफ्ट मिळणार आहे नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा एक जरी हप्ता घेतला असेल तर जर महिला तुम्ही घेत असाल तर या लाभार्थी महिलांना सरकारच्या माध्यमातून जे तुम्हाला गहू आणि तांदूळ रेशन धान्य दुकानामध्ये मोफत मिळतं तर ते महिलांना वाढवून गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये 2 किलो तेलाची 2 पॅकेट आणि या ठिकाणी म्हणजे 1 किलोचं 1 पॅकेट असं 2 किलो तेलाची पॅकेट, तसेच 1 किलो शेंगदाणे, तसेच 1 किलो रवा अशा प्रकारचं अन्नधान्याचा लाभ देखील पिवळ्या व केशरी रेशनधारक महिलांना नवीन वर्षानिमित्त या 15 जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे.
त्यामुळे लाडक्या बहिणींनो, शुक्रवार 19 डिसेंबर हा कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा आज गोड होणार आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आता दुपारी बघा, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना सकाळी 10 ते दुपारी 2 या पहिल्या टप्प्यामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे. त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 7 या वेळेमध्ये आता 15 जिल्ह्यापैकी दुसऱ्या टप्प्यातील 5 जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 यामध्ये तिसऱ्या टप्प्यातील पुढच्या 5 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, शुक्रवार 19 डिसेंबर रोजी कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा गोड होणार आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना रेशन धान्य दुकानामध्ये अन्नधान्य मिळणार आहे, गहू तांदूळ वाढवून कोणाला मिळणार आहे. तसेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे, ते म्हणजे आता पैठणीसाठी पिवळ्या व केशरी रेशनधारक महिलांना कोणाकोणाला मिळणार आहे याचीच अपडेट तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे. लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा 3000 रुपयांचा लाभ कोणाकोणाला घेण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, सरकारने स्पष्टपणे सांगितले की यासाठी काही अटी पात्रता आता लावल्या जातील. जर करता अटी पात्रता सरकारने लावल्या नाही तर सर्वच महिलांना लाभ घेतील, त्यामुळे सरकारला तोटा होईल असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे या 4 कडक अटी पात्रता चेक करून सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे आता पैशांचे वितरण आज दिले जाणार आहे. लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, काल वार होता गुरुवार, काल पैशांचं वितरण शेवटचा दिवस या ठिकाणी करणार असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. परंतु या ठिकाणी अजून एक दिवस तुम्हाला वाढवून सरकारने दिल्याचं पाहायला मिळतंय. KYC केलेल्या लाडक्या बहिणी आणि न KYC केलेल्या लाडक्या बहिणी यांच्या अर्जांचे मिक्सिंग झाल्यामुळे सरकारच्या माध्यमातून दोन्ही अर्जांची चेकिंग या ठिकाणी करण्यात आली होती आणि हे दोन्ही अर्ज चेक करून आता पूर्ण सरकारचं झालं आहे. आणि आज शुक्रवार 19 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता मंजुरी मिळाल्या. यासाठी सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी अर्थ विभागाकडून किती तर 3700 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून महिलांना आता बँकांना देण्यासाठी वर्ग केलेत. मग आता 19 डिसेंबर शुक्रवारी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे सोडले जाणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना रेशन कार्ड असेल तर एक पैठणी सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षाचे गिफ्ट म्हणून मिळणार आहे. कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु पैठणी ही प्रत्येक नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून सरकार तुम्हाला वाटप करत असतं. मागच्या वर्षी सुद्धा अनेक महिलांनी हा एक अर्ज भरला आहे, त्यांना हा लाभ मिळाला आहे. तसेच जर तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला खाद्यतेलाची 1-1 किलोची 2 पॅकेटे आता सरकार देणार आहे. 1 किलो शेंगदाणा देखील देणार आहे, रवा 1 किलो देणार आहे, गहू आणि तांदूळ देखील वाढवून या 15 जिल्ह्यातील गोरगरीब महिलांना या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता झालेला आहे. लाडक्या बहिणींनो, आता नवीन वर्षाचं गिफ्ट तर तुम्हाला मिळणार आहे, हा झाला वेगळा भाग. परंतु नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपयांचा आज हप्ता नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे, कोणकोणत्या बहिणींना या ठिकाणी आता अटी पात्रतेनुसार येणार आहे. सरकारने सांगितले या 4 कडक अटीनुसार तुम्हाला हे पैसे येणार आहेत. मग त्या 4 कडक अटी नियम कोणते आहेत ते झटपटपणे पाहून घेऊया. त्यामुळे सर्वांनी आता इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष द्या. पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितले, आम्ही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता, ऑक्टोबरचा हप्ता ज्या महिलांना दिला आहे त्यांच्या आधारितच त्या ठिकाणी बँकांना त्यांचीच फक्त नावे या ठिकाणी देण्यात आले आहेत. म्हणजे पहिल्या अटीमध्ये तुम्ही पास झाला आहात म्हणजे तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता जर मिळाला असेल तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही पात्र आहात. ही अट तुम्ही या ठिकाणी पास करून त्या ठिकाणी झालेला आहात. परंतु आता या ठिकाणी पुढच्या 3 अटी ज्या सरकारने लावलेत त्यामधील शेवटची 4 नंबरची अट जी आहे तर ती इतकी कडक आहे, ज्यामध्ये 12 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या जाणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका. मागील 2-3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळाले नाहीत म्हणून अजिबात नाराज होऊ नका. आज शुक्रवार 19 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण परत एकदा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलंय. एक चान्स तुम्हाला लाडक्या बहिणींना आज शेवटचा शुक्रवारी देण्यात आलाय. आज शुक्रवार 19 डिसेंबर रोजी कोणकोणत्या लाडक्या बहिणींचा हा गोड होणार आहे तसेच तुम्हाला लगेच व्हिडिओच्या माध्यमातून आता आम्ही पुढे सांगणार आहे. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण पाहत आहोत दुसरी अट कोणकोणती लावण्यात आल्या. बघा, सरकारने ज्यावेळी लाडक्या बहिणींचा अर्ज चेक केला त्यावेळी सरकारच्या असं लक्षात आलं की महिलांच्या नावावर किंवा महिलांच्या नवऱ्यांच्या किंवा वडिलांच्या नावावर इतकी जास्त जमीन आहे की त्या महिला श्रीमंत वर्गामध्ये मोडतात, तरी पण त्या महिला आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेऊ लागलेत. मग अशा महिलांचा या ठिकाणी लाभ लगेच बंद करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.
मग किती एकर जमीन तुमच्या नवऱ्याच्या किंवा वडिलांच्या नावावर असली पाहिजे मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे? तर ती माहिती तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे. परंतु त्याआधी तुम्हाला एक सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या, ती म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला एक नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून पैठणी साडी देण्यात येणार आहे. 2 किलो खाद्यतेला देण्यात येणार आहे. रवा गहू तांदूळ वाढवून दिले जाणार आहे. शेंगदाणे 1 किलो दिले जाणार आहे. तर कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे? हा लाभ तुम्ही चुकवू अजिबात नका. सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आले. हे सर्व तुम्हाला पाहिजे असेल तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आज शुक्रवार 19 डिसेंबर रोजी कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत ते तर तुम्हाला सांगणारच आहे. परंतु 3 नंबरची आणि 4 नंबरची अटी ज्या लावलेत त्यामधून 12 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बघा 3 नंबरची अट कोणती लावण्यात आल्या. सरकारच्या माध्यमातून 3 नंबरची अट जी लावण्यात आल्या ती म्हणजे महिलांनी अजून पण मतदान कार्ड काढलेलेच नाही आहे त्यांना डायरेक्ट अपात्र करण्यात आल्याची माहिती स्वतः सरकारने दिले. आता सरकार काय म्हणतंय, तुम्ही जर मतदान आम्हाला करत नसाल तर तुम्हाला आता या ठिकाणी महिन्याला 1500 रुपये जे आम्ही पाठवतोय तर त्याचा फायदा काय? तुम्ही आम्हाला मतदानच करत नसाल तर तुम्हाला पैसे आम्ही सोडणार नाही, अशा प्रकारचं या ठिकाणी सरकारने सांगितलंय. त्यामुळे मतदान कार्ड असलेल्या महिलांनाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे. तुम्ही मतदान कार्ड काढा, कोणाला पण मतदान करा, कोणत्याही पक्षाला मतदान करा, परंतु मतदान कार्ड काढा असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. आता 4 नंबरची अट या ठिकाणी पाहिल्यानंतर आपण लगेचच कोणत्या पिवळ्या व केशरी रेशनधारक महिलांना पैठणी साडी नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 किलो खाद्यतेल, 1 किलो रवा आणि गहू आणि तांदूळ वाढवून दिले जाणार आहे. 1 किलो शेंगदाणे कोणाकोणाला मिळणार आहेत हे देखील आता सरकारच्या माध्यमातून पुढे तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे. परंतु त्याआधी 4थी अट सरकारच्या माध्यमातून लावल्या, ती म्हणजे यामधून 12 लाख लाडक्या बहिणी कोण अपात्र होणार आहेत. 4थी अट काय लावण्यात आल्या बघा. या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 4थी अट लावण्यात आल्या, ती म्हणजे शेतकरी वर्गासाठी. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरामध्ये जर शेती असेल आणि तुमच्या घरातील शेतकरी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील म्हणजे नमो किसान महासन्मान निधीचे 2000 रुपये तुमच्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये येत असतील तर सरकार काय म्हणतंय, एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता घ्या किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता घ्या. जर एकाच घरातील जास्त जण तुम्ही महिला लाभ घेत असाल तर आम्हाला सगळं लाभ त्या ठिकाणी सर्व लाभ तात्पुरते या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे महिलांनो तुम्ही लाडकी बहीण योजनेचा तर हप्ता घ्या किंवा या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेचा तर हप्ता घ्या असं सरकारने सांगितलंय. परंतु ही अट कधीपासून चालू आहे? 1 जानेवारी 2026 पासून ही अट सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात येणार आहे. त्यामुळे आता लक्षात ठेवा, तुम्हाला आम्ही सांगत आहे की आता नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैठणी मिळणार आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना रेशन कार्डावरती गहू तांदूळ वाढवून दिले जाणार आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता त्या ठिकाणी शेंगदाणे 1 किलो 1 किलोची 2 पॅकेट या ठिकाणी खाद्यतेलाची दिले जाणार आहे. तर ते कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहे त्या 15 जिल्ह्यांची लिस्ट आता लगेच सांगणार आहे. आणि हे कुठं मिळणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी सांगतो. 15 जिल्हे कोणकोणते आहेत आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे. लाडक्या बहिणींनो, यामधील पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आला आहे तर तो जिल्हा म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा यवतमाळ जिल्हा. 2 नंबरचा जिल्हा वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बायका असतील, मुले असतील, जे लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असतील त्यांना पिवळ्या केशरी रेशनधारकांना या ठिकाणी रेशन धान्य दुकानामध्ये आता या ठिकाणी पैठणी साडी आणि गहू तांदूळ अन्नधान्याचा लाभ वाढवून देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून करणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. याचा GR देखील आता जानेवारी महिन्यामध्ये काढण्यात येईल आणि नक्कीच तुम्हाला हा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, एक शेतीची अट जी लावली होती तर सरकार काय म्हणते, 10 एकरपेक्षा जास्त जमीन जर तुमची असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार नाही. त्यामुळे जमीन तुमची कमी असेल, गोरगरीब महिला असाल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत असं सरकारने सांगितलंय. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, KYC अपडेट करून ठेवा, नक्कीच तुम्हाला पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. धन्यवाद. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.